घरावर नाही ना मला चांगलंच महागात पडले. म्हणजे बघताय ना तुम्ही माझी कशी अवस्था झाली. आता हे होण्यामागचं कारण म्हणजे काय माहितीये का? मी ज्या बॉक्समध्ये कपडे ठेवते ना, तो बॉक्स आता खूपच खराब झाला होता. म्हणलं आपले कप्पा व्यवस्थित आवरून घेऊयात आणि नवीन बॉक्स पण आणले होते. म्हणलं चला आता सगळं माझं आवरून घेते, तर आहोंचा पण कप्पा आवरून घेऊयात. हे जे जुने बॉक्स होते ना, याच्या मागं खूप जास्त धूळ होती. म्हणलं सगळंच आता आवरून घेऊयात आपलं. असं पण मला आता 2 दिवसांवरती हळदी कुंकू पण करायचंय. म्हणलं चला असं पण घर स्वच्छ होऊनच जाईल त्या निमित्ताने. आता हा बॉक्स आहे ना फक्त ठेवायचा म्हणून नको ठेवायला म्हणून मी मागच्या वेळेस सारखंच आहे ना याला दारं बनवायचा प्रयत्न करत होते. आणि हे कापत होते ना मी, यातनं प्रचंड बारीक बारीक पार्टिकल्स उडाले, म्हणजे धूळ उडाली. आणि याच्याने ना मला इतका जास्त त्रास झाला. त्यावेळेस तर मला काही वाटलं नाही, सगळं एकदम जोशमध्ये मी सगळं केलं. पण त्याच्या दुसऱ्या दिवशी मी आणि माझ्यासोबत हा लुडबुड करणारा बारक्या, आम्ही दोघं सुद्धा इतके जास्त आजारी पडलो ना. आणि हे बघा इतका जास्त पसारा होता. रात्री मी जेवढं होईल तेवढं आवरलं होतं. त्यानंतर आहे ना दुसऱ्या दिवशी ना घरामध्ये एवढा पसारा होता आणि हा सगळा पसारा मी आवरला. आणि बघा जेवढं होईल तेवढं ना माझ्याकडनं मी जसं मला होईल तसं ठेवण्याचा प्रयत्न. तर ह्या जुन्या बॉक्सचा वापर आहे ना आम्ही चपला ठेवण्यासाठी केलाय. आणि ते वरती जे डेकोरेशनचं केले ना ते माझ्यासोबत असलेल्या बारक्याने केले. ते कसं वाटतंय ना कमेंटमध्ये नक्की कळवा. चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.